नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काय होईल हे सांगण्यासाठी माझे सहकारी राकेश गुडेकर आहेत. जसं शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, की दोन भाऊ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, नितेश आणि निलेश राणे. इथे पण किरण सामंत आणि उदय सामंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकतर मंत्रीच आहेत, तुम्हाला कल्पना आहे. इंटरेस्टिंगली गुहागरमध्ये भास्कर जाधव हे उबाटा गटाचे, त्यांच्या विरोधामध्ये राजेश बेंडल हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत. पण तिथे भास्कर जाधव यांच्या मुलानेच उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काय इंटरेस्टिंग आहे बघा. आता एक एक मतदारसंघामध्ये राजापूरमध्ये जे उबाटा गटाचे राजन साळवी आहेत, त्यांच्या विरोधामध्ये अँटी करप्शन ब्युरोची मधल्या काळामध्ये खूप चौकशी झाली आणि असं म्हटलं जात होतं की तेव्हा ते कदाचित शिंदे गटाकडे येतील की काय. पण त्यांच्या विरोधामध्ये किरण सामंत हे शिंदे गटाकडे निवडणूक लढतायत. आपल्याला कल्पना आहे राजन साळवी हे उबाटा गटाचे उमेदवार आहेत. तिथे अविनाश लाड हे जे काँग्रेसचे आहेत, परंतु आता त्यांनी बंडखोरी केलेली आहे. रत्नागिरीमध्ये उदय सामंत जे आपल्या राज्याचे मंत्री आहेत, त्यांच्या विरोधामध्ये बाळा माने हे ठाकरे गटाकडे निवडणूक लढतायत. खेडमध्ये उदय बने जे उबाटा गटाचे आहेत, ते पण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चिपळूणमध्ये माझं काही क्रोनॉलॉजी चुकली, राकेश तर दुरुस्त करा. चिपळूणमध्ये शेखर निकम हे अजित पवार गटाचे आहेत. त्यांच्या विरोधामध्ये प्रशांत यादव हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढतायत. आणि जसं मी म्हणालो की खेडमध्ये योगेश कदम हे निवडणूक लढतायत. मला वाटतं दुसऱ्यांदा ते निवडणूक लढतायत. त्यांच्या विरोधामध्ये संजय कदम, ज्यांच्या पक्षप्रवेशासाठी एक मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा उद्धव ठाकरे यांनी केला होता. जरा किरण सामंत यांच्यापासून सुरुवात करू, कारण त्यांच्या समर्थनात बोर्ड लागले, फलक लागले, ते उमेदवारी घेणार नाही घेणार, भावाची इच्छा आहे नाही, आणि असं म्हणतात की किरण सामंत हेच खरं तर उदय सामंत यांचा बॅकबोन आहे. तो राजापूर मतदारसंघामध्ये आजची काय स्थिती आहे, कोणते मुद्दे प्रचारात आहेत, हे तीनही जे उमेदवार आहेत त्यातले जे दोन उमेदवार आहेत, राजन साळवी आणि किरण सामंत, यांची बलस्थानं काय आहेत आणि यांची कमजोरी काय आहेत आणि कुणाचं पारडं जड वाटतंय? सर, नक्कीच राजापूर विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर आता या राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. खरं तर किरण सामंत यांचं नाव हे लोकसभा निवडणुकीच्या वेळी चर्चेत होतं. त्यावेळी ते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र ती जागा त्यावेळी भाजपला सुटली, त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली आणि अखेर आता ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आणि ठाकरे गटाकडून राजन साळवी आहेत. आणि विशेष म्हणजे इथे महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झालेली आहे. अविनाश लाड जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि गेल्या वेळी ते काँग्रेसकडून त्यांनी इथे निवडणूक लढवलेली होती. जवळपास 53,000 मतं अविनाश लाड यांना गेल्या वेळी मिळालेली होती आणि राजन साळवी यांना जवळपास 66,000च्या आसपास मतं मिळालेली होती. म्हणजे खरं तर महाविकास आघाडीची ही जी बंडखोरी झालेली आहे, अविनाश लाड यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की मी उमेदवारी अर्ज जो भरलेला आहे तो मागे घेणार नाही, मला एबी फॉर्म मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र म्हणजे 29 तारखेपर्यंत एबी फॉर्म त्यांना मिळेल असं त्यांनी म्हटलेलं होतं, पण त्यांना एबी फॉर्म काही मिळालेला नाहीये. आता 4 तारखेपर्यंत अविनाश लाड नेमकं काय करतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यावर खरं तर राजन साळवी यांचं लक्ष असणार आहे. दुसरीकडे राजन साळवी जे मध्यंतरी त्यांच्यावर अनेक चौकशी झाली खरं तर त्यांची एसीबी कडून, त्यावेळी कदाचित ते शिंदे गटात जाऊ शकतात अशी चर्चा होती, मात्र ते काही नमले नाहीत, ते ठाकरे गटातच राहिले आणि त्यांच्या निष्ठेचं फळ त्यांना यावी तारणार का हे देखील महत्वाचं आहे. राजन साळवी यांनी अलीकडेच जे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे जे अजितदादा पवार यांच्यासोबत होते, अजित यशवंतराव त्यांचे ते ठाकरे गटात आलेले आहेत. इथल्या भाजपच्या ज्या नेते आहेत, स्थानिक नेते आहेत, विधानसभा क्षेत्र प्रमुख होत्या, भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या, उल्का विश्वासराव, त्या देखील आता ठाकरे गटात आलेल्या आहेत. त्यामुळे राजन साळवी यांची ही जमेची बाजू आहे. दुसरीकडे जर विचार केला किरण सामंत हे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. खरं तर किंग मेकर अशी त्यांची ओळख आहे, रत्नागिरीत त्यांचा दबदबा आहे मोठा. आणि ज्यावेळी उदय सामंत निवडणुकीला उभे राहायचे त्यावेळी बाकीची जी काही यंत्रणा आहे निवडणुकीची अंतर्गतची, ती पूर्णतः किरण सामंत यांच्या हातात असायची निवडणुकीची, सामंत यांची. त्यामुळे तो अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेपासून किरण सामंत हे या भागात सक्रिय झालेले आहेत त्यावेळेपासून त्यांनी मोठे पक्षप्रवेश देखील या भागात करून घेतलेले आहेत. ठाकरे गटाचे विशेषतः कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते शिंदे गटात आलेले आहेत मोठ्या संख्येने. माजी तालुका प्रमुख असतील किंवा अन्य जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सभापती, काही माजी जिल्हा परिषद सभापती, असे काही लोक जी आहेत ती या इकडे संपूर्णतः किरण सामंत यांच्याबरोबर आलेली दिसते. तर दुसरीकडे राजन साळवी यांनी देखील दोन मोठे व्यक्ती जे आहेत ते आपल्या गळाला लावलेले आहेत. भास्कर जाधव हे देखील
मध्यंतरी राजापुरात येऊन गेले. त्यांच्या उपस्थितीत उल्का विश्वासराव यांचा पक्षप्रवेश झाला होता. आणि एकूणच जर सध्या ही किरण सामंत यांची ही बलस्थानं आहेत आणि म्हणजे त्यांची ताकद आहे, त्यापेक्षा त्यांचं आता इन्कमिंग जे सुरू आहे ते महत्वाचं आहे. आणि गेल्या काही दिवसात उदय सामंत यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी देखील या मतदारसंघात आलेला आहे. अनेक वेळा अशी या मतदारसंघात ओरड होते की विकास कामं झालेली नाहीयेत, असा हा एक जो मुद्दा आहे. आणि विशेष म्हणजे राहुल सर, बारसू रिफायनरीचा जो मुद्दा आहे, सुरुवातीला 2014 पासून हा मुद्दा खरं तर चर्चेत आहे. या ठिकाणी रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे. बारसू रिफायनरीला सुरुवातीपासून विरोध झाला. ठाकरेंची भूमिका काही संदिग्ध राहिली. सुरुवातीला विरोध केला, त्यानंतर महाविकास म्हणजे आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांनी केंद्राला पत्र दिलं होतं की आपण बारसूमध्ये म्हणजे सुरुवातीला नाणार रिफायनरी आणि नंतर बारसूमध्ये जागा देऊ, उपलब्ध करू, असं त्यांनी एक पत्र केंद्राला दिलं होतं. त्यामुळे शिवसेनेची भूमिका कुठेतरी दोलायमान राहिली. राजन साळवी यांनी देखील त्यावेळी स्टँड घेतला होता की मी स्थानिकांच्या बाजूने आहे, रोजगार निर्मितीसाठी प्रकल्प यायला हवाय. पण आता शिवसेनेची भूमिका पूर्णतः बदललेली आहे. रिफायनरीच्या विरोधाने भूमिका आहे आणि निश्चितच हे मुद्दे जे आहेत ते महत्वाचे या निवडणुकीत ठरणार आहेत. राहुल सर, ओके, कोणाची बाजू वरचढ वाटते ह्या क्षणाला? अर्थात वेळ खूप आहे. या क्षणाला बाजू वरचढ बघायला गेली तर दोघांची वाटते सध्या. कारण किरण सामंत यांनी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घेतले, तर राजन साळवी यांनी देखील 2 मोहरे गळाला लावलेले आहेत. त्यामुळे त्यांची देखील बाजू सध्या वरचढ समसमान लढाई सुरू आहे राजापूर मतदारसंघामध्ये. गुहागरमध्ये भास्कर जाधव, जो की उबाटा गटाचा एक मोठा चेहरा, ते सभागृहामध्ये पण फार आक्रमक बोलतात, बाहेरही बोलतात. आत्ताच अलीकडे त्यांनी थेट काँग्रेसच्याच पक्षश्रेष्ठींना धमकी देऊन टाकली की काँग्रेस आणि उबाटा गटाच्या शिवसेनेची जी युती आहे ती काही नैसर्गिक नाहीये, असं बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भास्कर जाधवांच्या विरोधामध्ये ज्या वेळेला राजेश बेंडल शिंदे गटाची निवडणूक लढतायत, तेव्हा त्यांच्या मुलांनी फॉर्म भरणं भास्कर जाधवाच्या, याचा अर्थ काय आणि कोणाचा बाजूवर? सर, या मतदारसंघात बघायला गेलं तर सर, हा मतदारसंघ आहे तो पारंपरिक भाजपचा मतदारसंघ आहे. भाजपने या मतदारसंघावर दावा केलेला होता. या ठिकाणाहून 3 टर्म निवडून आलेले यापूर्वी विनय नातू, डॉक्टर विनय नातू यांनी दावा केलेला होता. त्यांचं नावही चर्चेत होतं. गेली 2 वर्ष ते काम करतायत. जिल्ह्यात एकही मतदारसंघ हा भाजपला सुटलेला नाहीये महायुतीमध्ये आणि हा मतदारसंघ किमान भाजपच्या वाट्याला येईल असं म्हटलं जात होतं. मात्र अखेरच्या क्षणी हा मतदारसंघ देखील शिंदेच्या शिवसेनेला सुटला. सुरुवातीला या मतदारसंघामध्ये महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांचं नाव चर्चेत होतं. त्यांना उमेदवारी मिळेल अशी देखील शक्यता वर्तवली जात होती. मात्र अखेरच्या क्षणी राजेश बेंडल, जो बहुजन समाजाचा चेहरा आहे, त्यांना शिंदे सेनेनं निवडणुकीत उतरवलेलं आहे. आणि त्यावरून विनय नातू यांनी देखील स्वपक्षालाच काही सूचना केल्या होत्या. जर तुम्हाला बहुजन समाजाचा चेहरा द्यायचा होता, कारण इतर ठिकाणी जे 4 ठिकाणी उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत ते उमेदवार पहा आणि याच ठिकाणी बहुजन चेहरा देण्याच्यासाठी आमच्या भाजपच्या मतदारसंघाचा बळी घेतला असा देखील त्यांनी आरोप केला. विनय नातू यांनी बहुजन समाजाचा चेहरा द्यायचा होता तर आम्हाला सांगायचं होतं, आम्ही कमळ चिन्हावरती उमेदवार दिला असता बहुजन समाजाचा, असं देखील त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती विनय नातू यांनी विशेषतः. त्यामुळे विनय नातू सध्या ते म्हणतायत की मी महायुतीचं काम करणार, पण त्यांची नाराजी देखील महत्वाची आहे. तर दुसरीकडे भास्कर जाधव एक आक्रमक चेहरा आहे शिवसेनेचा. ज्यावेळी संजय राऊत हे तुरुंगात होते त्यावेळी शिवसेनेचे मुलूक मैदान तोप म्हणून भास्कर जाधव हे पुढे आले. त्यांनी संपूर्णतः ही बाजू जी आहे शिवसेनेची ती उचलून धरलेली होती. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. अलीकडच्या काळातही ते आक्रमक झालेले पाहिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे भास्कर जाधव यांचे जे चिरंजीव आहेत विक्रांत जाधव यांनी देखील अर्ज भरून ठेवलेला आहे. कदाचित ते मागे घेऊ शकतात, पण भास्कर जाधव आणि विक्रांत जाधव दोघेही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मध्यंतरी भास्कर जाधव यांनी चिपळूण मतदारसंघातून लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केलेली होती. मात्र चिपळूणचा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यामुळे भास्कर जाधवांनी एक पाऊल मागे घेतलं. त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत इथे अर्ज दाखल केला आणि त्यामुळे आता सद्यस्थितीत जर बघायला गेलं तर विक्रांत जाधव यांना भास्कर जाधव रिंगणात कायम ठेवतात का, हे देखील महत्वाचा मुद्दा आहे. कारण विक्रांत जाधवांना पुढे आणायचं भास्कर जाधवांच्या मनात होतंच आणि आता विक्रांत जाधव यांनी फॉर्म देखील भरलेला आहे. त्यामुळे इथे नेमकं काय होतं, अखेर ज्या दिवशी निवडणूक ज्या दिवशी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे तोपर्यंत नेमकं काय होतं त्याची उत्सुकता नक्कीच असणार आहे. भास्कर जाधव नेमकी काय खेळी करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि दुसरं असं की राजेश बेंडल हे माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत. इथले अलीकडे मध्यंतरी ते राष्ट्रवादीत होते आणि आता ते शिंदेच्या शिवसेनेत आलेले आहेत. हा एक बहुजन समाजाचा चेहरा आहे. कुणबी समाजाची मतं जवळपास 65% अधिक या मतदारसंघामध्ये आहेत.
आणि गेल्या वेळी जे सहदेव बेटकर होते त्यांनी जवळपास ही मतं सर्वाधिक घेतली होती. जरी त्यांचा पराभव झाला असला तरी भास्कर जाधव आणि त्यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली होती. त्यामुळे राजेश या बेंडल क्षणाला यांना राकेश कुणाचं पारडं जड आहे? या क्षणाला पारडं कुणाचं जड वाटतं त्या मतदारसंघात? एका वाक्यात सांगा. या या क्षणाला भास्कर जाधव यांचं पारडं जड वाटतंय तिथे, कारण ठीक राजेश बेंडल यांची उमेदवारी जी आहे तिथे भाजपची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे ठीक आहे. खेड महत्वाची विधानसभा मतदारसंघ फार इंटरेस्टिंग आहे, कारण तिथे उद्धव ठाकरेंची इच्छा असेल की योगेश कदम यांचा कसा आपल्याला पराभव घडवून आणता येईल, कारण योगेश कदमांची पिताश्री हे कायमच उद्धव ठाकरे यांच्यावरती अत्यंत आक्रमक शैलीमध्ये टीका करत असतात. तेही कोणी एकेकाळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक होते, विरोधी पक्षनेते पदाची भूमिका त्यांनी बजावली. सो अशा योगेश कदम यांच्या विरोधामध्ये संजय कदम अशी लढत होते आहे उबाटा गटाच्या. तिथे काय चित्र आहे? दापोली खेड मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण रामदासभाई कदम आहेत तिथे. मुलुक मैदान तोप आहे शिवसेनेची. मात्र शिवसेना फुटीनंतर त्यांनी शिंदेची साथ धरली. आता त्यांचे चिरंजीव योगेश कदम जे विद्यमान आमदार आहेत, गेल्या वेळी ते निवडून आले होते. गेल्या वेळी संजय कदम यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत गेल्या वेळी झाली होती. तर त्यावेळी संजय कदम हे राष्ट्रवादीत होते. संजय कदम हे मूळचे शिवसेनेचे, मात्र मध्यंतरी ते राष्ट्रवादीत गेले. एक टर्म आमदार झाले. 2014 मध्ये ते निवडून आले. त्यावेळी सूर्यकांत दळवींचा पराभव करून ते निवडून आले होते. नंतर 2019ला योगेश कदमांनी संजय कदम यांचा पराभव करत पुन्हा हा मतदारसंघ खेचून आणला. त्यावेळी रामदासभाई कदम हे मंत्री होते, त्यामुळे निश्चितच त्यांचा फायदा योगेश कदम यांना झाला. मात्र आता सध्या परिस्थिती पाहायला गेली तर अलीकडच्या काळामध्ये रामदासभाई कदम यांनी देखील विशेषतः भाजपच्या म्हणजे शिवसेनेवर तोंडसूक घेताना, म्हणजे ठाकरेंवर आरोप करता करता भाजपवर देखील तोंडसूक घेतलेलं होतं. भाजपच्या अनेक नेत्यांवर त्यांनी आरोप केले होते. माझ्या मुलाला पाडण्यासाठी गेल्यावेळी भाजपनेच प्रयत्न केले. युती असताना देखील असे त्यांनी आरोप केले होते. मुंबई गोवा महामार्गावरून त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरही थेट आरोप केले होते. त्यामुळे भाजप आणि शिवसेना इथे संघर्ष हा पेटला होता आणि त्यामुळे भाजपने इथे उमेदवार भाजपकडून या ठिकाणी मागणी करण्यात आलेली होती की इथे उमेदवार बदलावा, योगेश कदम आम्हाला उमेदवार नको, इतर कोणी उमेदवार द्यावा अशी मागणी करण्यात आलेली होती. मात्र विद्यमान आमदार असल्यामुळे साहजिकच हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला गेला महायुतीमध्ये आणि योगेश कदम निवडणूक लढवत आहेत. भाजपने आता इथे नमतं घेतलेलं आहे. महायुतीचाच प्रचार ते करतायत. पण दुसरीकडे संजय कदम यांना रिंगणात उतरवलेलं आहे उद्धव ठाकरेंनी. माजी आमदार आहेत आणि जिल्हा प्रमुख देखील आहेत. राष्ट्रवादीतून त्यांचा प्रवेश शिवसेनेत करण्यात आला आणि विशेष म्हणजे योगेश कदम यांचे चुलत बंधू असतील, यांचे काका आहेत, ते संजय कदम यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे इथे देखील तशी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. दोघांचंही पारडं सद्यस्थितीत जड असलेलं पाहायला मिळतंय एकूणच सध्या. सर ठीक आहे. चिपळूण इंटरेस्टिंग आहे, कारण अजित पवार विरुद्ध शरद पवार ही जी पश्चिम महाराष्ट्रातल्या 70 विधानसभा मतदारसंघापैकी बहुसंख्य विधानसभा मतदारसंघाची लढत आहे ती कोकणात आता चिपळूण ह्याच विधानसभा मतदारसंघामध्ये थेट होताना मला दिसतेय. सुनील तटकरे हे जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असले अजित पवार गटाचे, तरी त्यांचा चिपळूणमध्ये किती हस्तक्षेप चालेल? कारण शेखर निकम हे अजित पवार गटाकडनं निवडणूक लढतायत आणि प्रशांत यादव हे शरद पवार गटाकडनं निवडणूक लढतायत. आता मुद्दे काय आहेत तिथे आणि कोणाचं पारडं या क्षणाला जड आहे? चिपळूण विधानसभा मतदारसंघ हा एकमेव असा मतदारसंघ आहे दोन्ही जिल्ह्यांमध्ये, म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जवळपास 8 मतदारसंघ येतात आणि या 8 पैकी फक्त चिपळूणची जागा ही दोन्ही राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेली आहे आणि इथे थेट लढत दोन्ही राष्ट्रवादीतच होते. म्हणजे विशेषतः शेखर निकम विद्यमान आमदार आहेत. गेल्या वेळी ते पहिल्यांदा निवडून आले. 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्यासोबत राहिले आणि आता सध्या ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनच निवडणूक लढवत आहेत. आणि विशेष म्हणजे यांना टक्कर देण्यासाठी, शेखर निकम यांना टक्कर देण्यासाठी शरद पवारांनी प्रशांत यादव यांच्यासारखा एक खंदा समर्थक रिंगणात उतरवलेला आहे. प्रशांत यादव हे मध्यंतरी काँग्रेसमध्ये होते, मूळचे ते राष्ट्रवादीचेच आहेत, मध्यंतरी ते काँग्रेसमध्ये होते आणि अलीकडेच त्यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादीत झालेला होता. विशेषतः वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून ते काम करतायत आणि संपूर्ण ताकद शरद पवारांनी त्यांच्या पाठीमागे लावलेली आहे. आणि विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या शीर्षस्थ नेत्यांचे दौरे गेल्या महिन्यात झालेले होते. ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगला हे दौरे झालेले होते. अजित पवारांची जनसंवाद यात्रा देखील आली होती. त्याचप्रमाणे शरद पवारांची देखील मोठी सभा चिपळूणमध्ये झालेली होती. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीने आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकद पणाला लावलेली आहे. शेखर निकम यांनी जवळपास 2,500 कोटींचा विकास निधी या मतदारसंघात आणलेला आहे. त्यामुळे त्यांचं पारडं निश्चितच जड आहे. सोबत त्यांच्या भाजप आहे,
त्याचप्रमाणे भाजप बरोबर इथले जे शिवसेना शिंदे गट आहे ते देखील आहेत. माजी आमदार सदानंद चव्हाण गेल्या वेळी जे पराभूत झाले होते ते देखील आता शेखर निकम यांच्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांची निश्चित ते ओके. वरचढ आहेत. पण दुसरीकडे प्रशांत रत्नागिरीमध्ये यादव जे आहेत, हा प्रशांत बोला यादव बोला. जे देखील आहेत त्यांना देखील साथ ही उद्धव ठाकरे गटाची मिळालेली आहे. कारण उद्धव ठाकरे पक्ष हा इथे मोठा आहे, त्यांची मोठी मतदार आहेत आणि ती संपूर्ण ताकद जी आहे ती प्रशांत यादवांच्या पाठीमागे आहे. त्यामुळे निश्चितच दोघांचं पारडं सद्यस्थितीत जड असलेलं पाहायला मिळत आहे. ओके. उदय सामंत हे राजकीय दृष्ट्या अत्यंत सजग आणि काही जण त्यांना चाणाक्ष पण म्हणतात. म्हणजे जशी हवेची दिशा असते ती ओळखून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे फार लवकर स्विचवर झाले असे ते उदय सामंत आहेत. त्यांना त्याचं फळही मिळालं. अर्थात मला असं सांगण्यात आलं की त्यांनी या आपल्या मंत्रिपदाचा उपयोग रत्नागिरीसाठी करून घेतला वगैरे. पण अर्थात रत्नागिरीमध्ये जेव्हा बाळ माने त्यांच्या विरोधामध्ये उभ्या आहेत तेव्हा आत्ताचं चित्र काय आहे आणि उदय सामंत यांची स्ट्रेंथ काय, विकनेस काय, बाळ माने यांची स्ट्रेंथ काय, विकनेसेस काय, कोणाचंच पारडं जड आहे? अ, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. कारण उद्योगमंत्री आहेत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे म्हणजे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत आणि जवळपास 3 मोठे नेते आहेत ते शिंदेच्या शिवसेनेचे. साहजिकच संपूर्ण राज्यामध्ये ते फिरत असतात आणि आपल्या मंत्रिपदाचा वापर त्यांनी या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात केलेले आहे. विकास कामं देखील मोठ्या प्रमाणात केलेली आहेत आणि या अशा उमेदवाराला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपचा मोहरा गळाला लावलेला आहे. या विधानसभा क्षेत्रप्रमुख जे आहेत बाळ माने माजी आमदार, खरं तर या ठिकाणाहून भाजपकडून बाळ माने लढायचे. मात्र हा मतदारसंघ युती शिवसेनेला गेल्यामुळे ते देखील आता लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आणि ते निवडणूक लढवत आहेत. बाळ माने यांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहेच. त्याशिवाय बाळ माने यांना मानणारा मोठा वर्ग देखील आहे या ठिकाणी. ते साहजिकच भाजपमध्ये होते, त्यामुळे तिथले मतदार नेमके काय करतात, त्यांना मत टाकतात का याकडे देखील लक्ष आहे. पण दुसरीकडे बाळ माने यांच्यासाठी डोकेदुखी आहे ती या ठिकाणाहून जे प्रमुख दावेदार होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उदय बने निवडणूक लढवण्यासाठी जे प्रमुख दावेदार होते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उपाध्यक्ष राहिलेले आहेत, माजी जिल्हा प्रमुख आहेत आणि ते प्रमुख दावेदार होते. एक निष्ठावान कार्यकर्ता आहे, पण अखेरच्या क्षणी उमेदवारीची माळ ही बाळ माने यांच्या गळ्यात पडली, त्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यात यश येते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी निश्चितच ही एक अडचणीची बाजू ठरणार आहे. तर उदय सामंत यांच्यासाठी महत्वाच्या गोष्टी या आहेत की त्यांनी विकास कामं निश्चितच केलेली आहेत आणि रत्नागिरीला एज्युकेशनल हब बनवण्याच्या दृष्टीने त्यांनी देखील हे प्रयत्न केलेले आहेत. मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, त्याचप्रमाणे संस्कृत विद्यापीठाचं केंद्र या ठिकाणी उभारण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अन्य शैक्षणिक जे जाळं विणण्यामध्ये त्यांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे विकास कामं जी आहेत रत्नागिरी शहरात असतील, अन्य ग्रामीण भागात असतील, ही त्यांची जमेची बाजू असणार आहे सद्यस्थितीत. मात्र आता किरण सामंत हे राजापूरमधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे उदय सामंत यांना आणखी जास्त लक्ष या मतदारसंघात द्यावं लागतंय आणि त्यामुळे एकूणच सद्यस्थितीत आपण जर बघायला गेलं तर उदय सामंत यांचं देखील पारडं जड आहे. तर तिकडे बाळ माने यांच्यासाठी देखील जर अपक्ष उमेदवार उदय बने यांनी जर माघार घेतली नाही तर ती देखील त्यांच्यासाठी अडचणीची बाब ठरू शकते. फाईन. फार सुंदर राकेश विश्लेषण केलं तुम्ही. तुमच्याकडच्या 5 विधानसभा मतदारसंघामध्ये 2 आमदार हे उबाठाचे आहेत, राजन साळवी आणि भास्कर जाधव. 2 आमदार हे एकनाथ शिंदेचे आहेत, उदय सामंत आणि योगेश कदम, आणि 1 हे अजित पवार गटाचे आहेत. म्हणजे 5ची अशी विभागणी आहे. आता दुसरा स्थिती काय होईल? आता स्थिती नेमकी होईल आणि दुसरा एक इंटरेस्टिंग मुद्दा सर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय. तो 2 बंधू आणि 2 साडू या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उदय सामंत आणि किरण सामंत हे सख्खे बंधू आहेत. तर दुसरीकडे भास्कर जाधव आणि बाळ माने हे सख्खे साडू आहेत. म्हणजे भास्कर जाधव मतदारसंघातनं लढतायत, त्यामुळं त्यांचे इंटरेस्ट कुटुंबात वाद व्हायचं काही कारण नाहीये. कारण नाही, पण इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग आहे, दोघे साडू आहेत. यापूर्वी राकेश, महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सगळ्या पद्धतीचे संदर्भ बदललेले आहेत. कुणीही कसलीही नीतिमत्ता, विचार असं काही बाळगायचं ठरवलेलंच नाही. त्यामुळे एकाच कुटुंबात, आता नाईक कुटुंबाचं उदाहरण आहे, मी तर अनेक वेळेला म्हणतो की त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी तुतारीसाठी मतं मागायची का भाजपसाठी मतं मागायची, आणि असे
काही मतदारसंघ निघतील की ज्या मतदारसंघामध्ये कुटुंबालाच प्रश्न पडला की आपण कुणासाठी मत मागायचं. एनिवेज, पण हे जे 5 चित्र मी सांगितलं 2, 2 आणि 1, आता काय होईल? आता सद्यस्थितीत बंडखोरांची संख्या लक्षात घेता नेमकं चित्र स्पष्ट सध्या सांगणं अवघड आहे, कारण सगळ्यांची ताकद जी आहे ती आता सर्वांनीच पणाला लावलेली आहे सर. चला राकेश, पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू. प्रेक्षकांसाठी आम्ही इतक्या खोलवर जाऊन आमचे स्थानिक प्रतिनिधी इतक्या छानपणे तुम्हाला विश्लेषण करून सांगतायत, इतके बारकावे समजावून सांगतायत, ते यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासातली ही सर्वात अनप्रिडिक्टेबल निवडणूक आहे. आणि म्हणून आमचं हे प्रत्येक विश्लेषण तुम्ही बारकाईने बघा. आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल ऐकन दाबा. अधिकात अधिक लोकांपर्यंत आमचे हे व्हिडिओ जाऊ द्या. पुन्हा भेटू. राकेश, धन्यवाद.